Tell me now, are the voices being clear? Yes? Alright, fine. So, क्वेश्चन जो दिलाय तो तुम्हाला होमवर्क म्हणून तुम्ही सॉल्व्ह करा, नंतर सुटेल क्वेश्चन. प्रोपोर्शनॅलिटीचा क्वेश्चन आहे, सुटला तर पाहिजेच. नेक्स्ट पॉइंट लिहा. ह्युमिडिटी, फोर्थ पॉइंट. थर्ड पॉइंट झाला ना टेम्परेचरचा इफेक्ट. तसे क्वेश्चनचे टाइप सगळे कव्हर केले, याच्या काय बाहेर क्वेश्चन जात नाही डेफिनेटली. ओके, फोर्थ पॉइंट लिहा, ह्युमिडिटी. फोर्थ पॉइंट, फोर्थ एक्सटर्नल फॅक्टर which affects the speed of sound in the gas is humidity. Fine. त्यांनी काय म्हटलंय? Speed of sound increases with increasing humidity. लिहा. Speed of sound in air, particularly air साठी, speed of sound in air increases with, just keep on writing, increases with increase in humidity. Speed of sound increases with increase in humidity. Speed of sound increases with speed of sound in air. Speed of sound in air increases with increase in humidity. बरोबर? म्हणजे एअर ड्राय असेल तर स्पीड कमी आहे, आणि एअर वेट असेल, ह्युमिड एअर म्हणजे बोल, ह्युमिड एअर म्हणजे काय? मागचा बोल, ह्युमिड एअर म्हणजे काय? मला काय माहिती. ह्युमिड एअर म्हणजे काय? मॉइस्ट एअर. मॉइस्ट एअर म्हणजे काय? त्याच्यामध्ये वॉटर वेपरचा कंटेंट आहे. बर, परत एकदा बघा. V is equal to under root gamma p by rho. गॅमा p by rho. प्रेशर बदलत नाहीये, गॅमा बदलत नाहीये. ओके, काय करायला लागलोय आपण? एअरचे काही मॉलिक्युल्स रिप्लेस करायला लागलोय. कशाने? वॉटरच्या मॉलिक्युल्सनी, H2O नी रिप्लेस करायला लागलोय. सो प्रेशर काय मॉडिफाय व्हायचं कारण नाही. प्रेशर नंबर ऑफ मॉलिक्युल्सच्या काउंट वरती डिपेंडेंट असतं. काउंट बदललाय का आपण? नाही. का काउंट वरती डिपेंडेंट असतं ते मी केटीजी मध्ये शिकले. काउंट ऑफ मॉलिक्युल्स बदललाय का? नाही. बट सम मॉलिक्युल्स आर रिप्लेस्ड बाय वॉटर मॉलिक्युल्स. जेवढी जास्त रिप्लेसमेंट होईल, जेवढे जास्त वॉटर मॉलिक्युल्स येतील, तेवढी एअरची ह्युमिडिटी वाढली म्हणायचं. तेवढी एअर जास्त मॉइस्ट आहे म्हणायचं. ओके, मोर ह्युमिडिटी मीन्स मोर वॉटर कंटेंट. वॉटर कंटेंट म्हणजे ऍक्च्युअली वॉटर वेपर पाहिजे, म्हणजे H2O ची मॉलिक्युल्स. अल्टिमेटली H2O लिक्विड नको आहे तुम्हाला, H2O काय पाहिजे? गॅस पाहिजे. फाइन. So in that case we can say, as the gamma is constant, P is constant, V is proportional to 1 upon square root of density. So एअरचं प्रेशर तर सेमच राहणार आहे. बदलणार काय आहे? ह्युमिडिटी चेंज होताना काय बदलणार आहे? एअरची डेन्सिटी बदलणार आहे. ह्युमिडिटी चेंज होताना काय बदलणार आहे? एअरची डेन्सिटी बदलणार आहे. इथं काय लिहिलं? स्पीड ऑफ साऊंड इन एअर increases with increase in humidity. म्हणजे मोर ह्युमिडिटी मीन्स मोर स्पीड. पडतंय तुम्हाला इथं? तेच लिहिलंय, मोर ह्युमिडिटी मीन्स मोर स्पीड. म्हणजे स्पीडचं डेन्सिटीशी रिलेशन लावलेलं आहे. आय हॅव रिलेटेड द स्पीड विथ डेन्सिटी. यू हॅव टू रिलेट डेन्सिटी विथ द ह्युमिडिटी ओनली फॉर एअर. आता एअर आणि वॉटरचा विचार चालू आहे. डेन्सिटी ऑफ गॅस. एअर म्हणजेच गॅस. जे आता आपल्याला कंटेनर मध्ये दिलेलं आहे त्याला गॅस म्हणून टाकायचं. इट कॅन बी अ मिक्सचर ऑफ गॅसेस.
हा, हे जे काय लिहिले तेच इथे लिहिलेलं आहे. आता समजून घेऊया. आता माझा प्रश्न असा आहे, आपण म्हणूयात मॉइस्ट एअर जास्त ह्युमिडिटी, ड्राय एअर लेस ह्युमिडिटी, मॉइस्ट एअर मोर ह्युमिडिटी, ड्राय एअर लेस ह्युमिडिटी. मग मॉइस्ट एअरची ह्युमिडिटी काय आहे? मॉइस्ट एअर ह्युमिडिटी काय असेल? वेट म्हणा किंवा मॉइस्ट एअर, याची ह्युमिडिटी काय असेल? याची ह्युमिडिटी काय असेल? मोर असेल. आणि ड्राय एअर विदाउट वॉटर कंटेंट, ड्राय एअर त्याची ह्युमिडिटी काय असेल? एवढं तर आम्हाला कळतं, त्याची ह्युमिडिटी काय असेल? लेस असेल. आता मला सांगा, मॉइस्ट एअरची डेन्सिटी जास्त की ड्राय एअरची डेन्सिटी जास्त? मॉइस्ट एअरची डेन्सिटी जास्त की ड्राय एअरची? काय चाललंय? मॉइस्ट एअरची डेन्सिटी जास्त की ड्राय एअरची? एअरचे काही मॉलिक्युल्स रिप्लेस करून तिथं वॉटरचे मॉलिक्युल टाकले, त्याच्यानं मास तर मॉडिफाय झाले की नाही? काही मास गेलंय, आलेलं मास काय तेवढंच आलेलं नसणार आहे, तर जास्त आलं असेल किंवा कमी आलं असेल. जास्त मास आलं तर डेन्सिटी वाढली, व्हॉल्यूम तर तेवढाच आहे. समजून घ्या प्रोसेस. चला, एअर मध्ये कोण कोण असते? नायट्रोजन आणि ऑक्सिजन. O2 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 N2. चला, या एअरला, ही एअर आता कशी आहे? ड्राय. एअर कशी आहे आता? ड्राय. सो काय करूया? मॉइस्ट करूया त्याला. O2 काढला, किती मास बाहेर गेलं? बाहेर किती गेलं? 32 मास बाहेर गेलं असं म्हणू फॉर टाइमिंग. कोण आलं तिथं? H2O आलं. किती मास आत आलं? किती मास आत आलं? 80. मासचा लॉस झाला की गेन झाला? लॉस झाला. ह्युमिडिटी वाढली की मास काय झालं? ह्युमिडिटी वाढली, वॉटर आलं ना, आधी ड्राय होती एअर, आता वॉटर आलं, मास काय झाला? कमी झालं. की गिवन व्हॉल्यूम मध्ये असणारं प्रेझेंट मास काय झालं? कमी झालं. मग मास कमी झालं, डेन्सिटी काय होईल? कमी होईल. सो डेन्सिटी ऑफ एअर डिक्रीजेस इफ द ह्युमिडिटी इन्क्रीजेस. बरोबर आहे की? ह्युमिडिटी वाढली, हा, ह्युमिडिटी वाढली की डेन्सिटी डिक्रीज. डेन्सिटी डिक्रीज झाली की स्पीड इन्क्रीज. म्हणून त्यांनी लिहिलं होतं ह्युमिडिटी वाढली की स्पीड वाढते. समझ गए? बोल. सिम्बॉल ह्युमिडिटी आपण असंच दिलंय. सिम्बॉल फॉर ह्युमिडिटी वगैरे काय नाही. ह्युमिडिटी अशी एक्झॅक्टली मोजायसाठी मग आपल्याला एक्झॅक्टली काहीतरी डेफिनेशन करावी लागेल. ह्युमिडिटीची मॅथमॅटिकल डेफिनेशन करावी लागेल. आपण फक्त ह्युमिडिटी प्रपोर्शनल म्हणायला लागलोय वॉटर मॉलिक्युल्स. आता H म्हणायला लागलोय आपण सिम्बॉल ऑफ ह्युमिडिटी, पण तुम्हाला H लिहायचं नसेल तर ह्युमिडिटी असा वर्ड लिहा. समजलं तुम्हाला? मग आता माझा प्रश्न असा आहे, स्पीड ऑफ sound wave will be more in dry air or moist air? Dry air की moist air? Moist air. Moist air humidity जास्त, density कमी, speed जास्त. Density कमी, speed जास्त एवढं तर कळतंय. मी फक्त पटकन काय द्यायचं होतं तुम्हाला? Why density of moist air is less? Because water जेव्हा आत येईल तेव्हा ऑक्सिजन बाहेर जाईल. इव्हन नायट्रोजन जरी बाहेर गेला तरी 28 बाहेर जाते आणि 18 आत येते. तरी पण मासचा लॉस झाला ना, असा तो विचार आहे जो पुस्तकात लिहित नाही, कारण त्यांना येत नाही. बरं, कोणाला ते येत असेल? पुढं इफेक्ट सगळे झाले. क्वेश्चन्स तुमचे तुम्ही सोडवायचे. नेक्स्ट पॉइंट लिहा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ साऊंड. हेडिंग लिहा, characteristics of sound. Characteristics of sound.
नंबर 1, इंटेन्सिटी अँड लाउडनेस असं द्या. इंटेन्सिटी अँड लाउडनेस. डॉल्बी रात्री किती वाजेपर्यंत वाजवायचं असतं? 11. बर, कसं पटकन आन्सर येते ना. बर, थांबा, अरे त्याच्या मागचं बिलिक सांगणार आहे, थांबा. बर, किती डीबी पर्यंत वाजवायचं आहे? किती डीबी लिमिट आहे? आवाज किती मोठा करायचा त्याला पण लिमिट आहे ना. सो त्याचं लिमिट असतं. लक्ष द्या, काय सांगतो ऐका. तुम्ही जे डिस्कशन करायला त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग गोष्टी माझ्याकडे आहेत. हा, सो डॉल्बी आम्हाला रात्री 11 वाजेपर्यंत वाजवायला सांगितलंय, 10 वाजेपर्यंत वाजवायला सांगितलंय, पण त्याला एक लिमिट आहे. लाउडनेस ऑफ साऊंड, किती मोठा ठेवायचा आवाज, बरोबर ना? बरोबर का? सो तो किती मोठा आवाज ठेवायचा आहे त्याला एक लाउडनेस डिफाइन केलेली आहे. लाउडनेसचं युनिट असतं डेसिबेल. युनिट ऑफ लाउडनेस इज डेसिबेल. सम डीबी, एका ठराविक डीबी पर्यंत तुम्ही आवाज वाढवू शकता. त्याच्यापेक्षा जास्त जर वाढवला आणि जर ते डिव्हाइस मध्ये डिटेक्ट झालं तर पोलीस येतात आणि डॉल्बी उचलून घेऊन जातात. बरोबर का? सो लॉजिक कळलं तुम्हाला? सो लाउडनेस ही कॉन्सेप्ट आपण आता शिकणार आहोत. जसं युनिट काय आहे? डीबी, डेसिबेल. युनिट म्हणजे काय? एखादी गोष्ट मेजर करायसाठी रेफरन्स म्हणजे युनिट. सो लाउडनेस मेजर करायसाठी डेसिबल हे युनिट आहे. इंटेन्सिटीचं युनिट काय? ऐकत राहा. इंटेन्सिटीचं युनिट काय? तर इंटेन्सिटी इज एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. इंटेन्सिटी इज, रिपीट करा, एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. जूल पर मीटर स्क्वेअर पर सेकंड. पण जूल पर सेकंड म्हणजे काय? वॅट. जूल पर सेकंड म्हणजे काय? सो वॅट अपॉन मीटर स्क्वेअर. सो इंटेन्सिटीचं युनिट काय? वॅट अपॉन मीटर स्क्वेअर. हा, रिपीट करा, इंटेन्सिटीचं युनिट काय? फाईन. सो जसं इंटेन्सिटीचं युनिट आहे वॅट अपॉन मीटर स्क्वेअर, तसं लाउडनेसचं युनिट काय आहे? लाउडनेस युनिट काय आहे? डेसिबेल. डेसिबेल बेसिकली युनिट आहे बेल. युनिट काय बेसिकली? बेल. डेसिबेल, सेंटीबेल, मिली. डेसी, सेंटी, मिली हे सगळं माहित आहे. डेसी म्हणजे 10⁻⁻1, सेंटी म्हणजे 10⁻⁻2, मिली म्हणजे 10⁻⁻3. पण आपण मेजर जे करतो ते ह्युमन इयरच्या रिस्पॉन्स नुसार करतोय. सो इट्स बेटर टू मेजर इन डेसिबेल. जसे स्मॉल डिस्टन्सेस असतील तर आपण सेंटीमीटर मध्ये मेजर करतोय, उगाच किलोमीटर सांगत नाही. 0.009 किलोमीटर असं काय म्हणत नाही आपण, कळतंय का? सरळ 9 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर असं म्हटलेलं बरं पडतं. सो इट्स बेटर टू मेजर द साऊंड इन डेसिबेल. ओके, फाईन. सो इंटेन्सिटी ऑफ साऊंड जी आपल्या इयर वरती इन्सिडेंट आहे आणि एक रेफरन्स इंटेन्सिटी, याचा रेशो घ्यायचा म्हणजे कंपॅरिझन होते. रेशो काय घेतात? टू कम्पेअर. एक कंपॅरिझन साठी इंटेन्सिटीचा एक रेफरन्स असतो. काय काय सांगते फक्त ऐकत राहा. कंपॅरिझन साठी इंटेन्सिटीचा एक डिफाइंड, इंटेन्सिटीची एक डिफाइंड व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यूला म्हणायचं आय नॉट. ओके, बेसिक व्हॅल्यू किंवा रेफरन्स व्हॅल्यूला काय म्हणायचं? आय नॉट. आणि आता इन्सिडेंट व्हॅल्यू जी काय आहे इंटेन्सिटी ऑफ साऊंडची तुमच्या कानावरती, त्याला म्हणायचं आय. सो इन्सिडेंट इंटेन्सिटी म्हणजे आय आणि रेफरन्स इंटेन्सिटी म्हणजे काय? आय नॉट. रेफरन्स इंटेन्सिटी म्हणजे काय? आय नॉट. बरोबर. कंपॅरिझन म्हणजे काय? आय अपॉन आय नॉट. कंपॅरिझन म्हणजे काय? आय अपॉन आय नॉट. आय नॉट पेक्षा इन्सिडेंट इंटेन्सिटी किती जास्त आहे किती कमी आहे हे सगळं आय अपॉन आय नॉट नी कळेल आपल्याला. हा रेशो जेवढा जास्त येईल तेवढी लाउडनेस जास्त. आय अपॉन आय नॉट हा रेशो जेवढा जास्त असेल तेवढी लाउडनेस, मोठ्याने सांगा, जास्त. हा रेशो जेवढा कमी तेवढी लाउडनेस कमी असेल. कळतंय का? बर. पण ह्युमन इयरचा रिस्पॉन्स जो काय आहे तो असा नाहीये
की लाऊडनेस इज प्रपोर्शनल टू आय अपॉन आय नॉट, असं नाहीये. ह्युमन इयरचा जो काय रिस्पॉन्स आहे तो कसा आहे, द लाऊडनेस इज प्रपोर्शनल टू लॉग आय. म्हणजे आता जी इंटेन्सिटी आम्हाला ऐकायला येतेय, आता जी इंटेन्सिटी ऑफ साऊंड ह्युमन इयर वरती इन्सिडेंट आहे, त्याच्यामुळे जी काही लाऊडनेस क्रिएट होते, आवाज मोठा वाटणं कमी वाटणे, जे काही फिलिंग आहे, दॅट लाऊडनेस इज नॉट प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी. येस, इट विल इन्क्रीज विथ इंटेन्सिटी. इंटेन्सिटी वाढली की लाऊडनेस वाढणार, इंटेन्सिटी कमी झाली की लाऊडनेस कमी होणार. पण लाऊडनेस ऑफ अ साऊंड हळूहळू समजेल. इंटेन्सिटी म्हणजे काय आम्हाला माहिती आहे, मग लाऊडनेस समजणं काय फार अवघड नाहीये. लाऊडनेस ऑफ अ साऊंड इज प्रपोर्शनल टू इंटेन्सिटी म्हणणं चुकीचं आहे. हा, इट विल इन्क्रीज, इंटेन्सिटी इन्क्रीज, लाऊडनेस इन्क्रीज, इंटेन्सिटी डिक्रीज, लाऊडनेस डिक्रीज, बट द रिस्पॉन्स इज लॉगॅरिथमिक. रिस्पॉन्स कसा आहे, लॉगॅरिथमिक. काही केस मध्ये स्क्वेअर सारखा रिस्पॉन्स असतो, कधी स्क्वेअर रूट सारखा रिस्पॉन्स असतो. जसं व्ही प्रपोर्शनल टू रूट टी आलं होतं. टेम्परेचर वाढल्यावर व्ही वाढणारच की, पण रिस्पॉन्स कसा होता, स्क्वेअर रूट ऑफ टी ला प्रपोर्शनल होता ना. सो तसं इथं रिस्पॉन्स कसा आहे, लॉग ला प्रपोर्शनल आहे. रिस्पॉन्स कसा आहे, लॉग ला प्रपोर्शनल आहे. सो लाऊडनेस ऑफ अ साऊंड इज प्रपोर्शनल टू लॉग ऑफ इंटेन्सिटी, इज प्रपोर्शनल टू लॉग ऑफ इंटेन्सिटी. मग इथं प्रपोर्शनलिटी आहे, मग ते प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट वगैरे सगळं आणावं लागेल, बरोबर. ते प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट वगैरे आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तर एक रेफरन्स इंटेन्सिटी चूज करावी लागते, ज्याला लाऊडनेस इक्वल टू 0 म्हणायचं, ज्याला लाऊडनेस इक्वल टू 0 म्हणायचं. पण लॉग कशाचा 0 येतोय, लॉग 1 चा 0 येतोय. लॉग कशाचा 0 येतोय, लॉग 1 चा 0 येतोय. सो असं लिहायचं, चेंज इन लाऊडनेस इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, जो काय प्रपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे तो सगळा ऍडजस्ट वगैरे झाल्यानंतर फॉर्म्युला आहे, डिराइव्ह करायचा नाहीये. सो जस्ट डोंट वरी. 10 log to the base 10 I upon I naught. समजून घ्यायचा प्रयत्न करा. समजा इंटेन्सिटी ऑफ साऊंड जी इन्सिडेंट आहे ती आय आहे, रेफरन्स इंटेन्सिटी आय नॉट आहे. इन्सिडेंट इंटेन्सिटी समजा आय नॉट आहे, काय असेल मग रेशो, आय नॉट अपॉन आय नॉट. समजा इन्सिडेंट इंटेन्सिटी किती आहे, रेफरन्स एवढीच आहे, आय नॉट अपॉन आय नॉट. काय इथं 1, तेव्हा लाऊडनेस काय चेंज झाली का, नाही. तेव्हा लाऊडनेस किती असेल, 0 असेल. लॉग 1 येईल ना, लॉग 1 0. बर. सो हा आहे आपला बेसिक फॉर्म्युला. मग इथं आपण असं म्हणू शकतोय, लाऊडनेस ऍट इंटेन्सिटी आय मायनस लाऊडनेस ऍट इंटेन्सिटी आय नॉट इज इक्वल टू 10 log to the base 10 I upon I naught. समजलं. पण लाऊडनेस ऍट इंटेन्सिटी आय नॉट आपण किती घेणार आहोत, 0. बरोबर का. आय टाका इथं, कळतंय का. एक रेफरन्स आपण 0 चूज करूया. सो लाऊडनेस ऍट इंटेन्सिटी आय इज इक्वल टू 10 log to the base 10, just keep on writing, I upon I naught. इथपर्यंत आम्हाला समजू दे. Loudness of a sound is equal to 10 log to the base 10 I upon I naught. Example, suppose the incident intensity is 3 times I naught. Then what is the loudness of sound? What is the loudness of sound? कसा असेल, सिंपल ऍप्लिकेशन, लाऊडनेस इज इक्वल टू 10 log to the base 10 I upon I naught. Instead of I, put 3 times I naught. हळूहळू हे सगळं समजेल. इनिशियली जेव्हा नवीन गोष्टी असतात तेव्हा थोडंसं स्टार्टिंगला ऍक्सेप्ट करावं लागतं, नंतर ते सगळं रिलेट व्हायला पण चालू होतं. 10 log to the base 10 log of 3. This is the value of loudness. या सगळ्या लाऊडनेसचं युनिट काय येणार, डेसिबेल येणार. डायरेक्टली युनिट डेसिबेल येते, 10 ऍडजस्ट केलाय आपण, डेसिबेल. ओके. शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला स्मॉल डी स्टँड्स फॉर डेसी, कॅपिटल बी स्टँड्स फॉर बेल, डेसिबेल, डीबी. याचं जे काय आन्सर येईल तेवढे डीबी.
जे काय आन्सर येईल कॅल्क्युलेट करू शकतो आपण लॉग 3 वगैरे. लॉग 3 ला 10 ने मल्टिप्लाय करा, जे काय आन्सर येईल तेवढे डीबी असे लाउडनेस म्हणायची. बरोबर? समजलं? समजायला लागले का? बर. आता दोन इंटेन्सिटीज कंपेअर पण करता येतील, दोन लाउडनेस पण कंपेअर करता येतील. लाउडनेस डबल व्हायला पाहिजे, तर इंटेन्सिटी काय व्हायला पाहिजे? We want the loudness to be doubled. This is the formula. We want the loudness to be doubled. आता काहीतरी इंटेन्सिटी आहे, त्या इंटेन्सिटीला काहीतरी लाउडनेस आहे. की लाउडनेस आपल्याला डबल पाहिजे आहे, मग इंटेन्सिटी काय केली पाहिजे? इंक्रीज तर केलीच पाहिजे. किती केली पाहिजे? 10 स्क्वेअर केली पाहिजे. बघा बरं, विचार करा. 4 टाइम्स केली पाहिजे. स्क्वेअर रूट आहे का तिथं? डबल केली पाहिजे का? नुसतंच डायरेक्ट प्रपोर्शनल आहे का तिथं? एल प्रपोर्शनल टू आय आहे का? म्हणजे डबल पण करून चालणार नाही. 4 टाइम्स म्हणजे स्क्वेअर पण करून चालणार नाही. रिलेशन कसं आहे? लॉग. रिलेशन कसं आहे? लॉग. बरोबर का? बर. लॉग ऑफ m रेस टू n इज log of m raised to n is n log n. शिकलाय का? परत एकदा बघा, सगळ्यांनी बघा. हा, बोलू नका. डायरेक्ट प्रपोर्शन आहे का? नाही, मध्ये लॉग आहे. इंटेन्सिटी इंक्रीज झालं की एल इंक्रीज होते. कळतंय का? स्क्वेअर रूट असतं तर तुम्ही काय म्हटलं असतं? एल प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आय असतं तर काय म्हटलं असतं? एल डबल करायचा आहे, आय 4 टाइम्स करा. स्क्वेअर रूट आहे ना, कळतंय का? पण आता लॉग आहे, मग एल डबल करायचा आहे. एल डबल करायचा आहे तर हा जो काही 2 आहे तो इथे यायला पाहिजे. m रेस टू n. कळतंय का? बेस काय आहे? बेस आहे 10. सो काय करायला पाहिजे? इंटेन्सिटी. बघा मी काय सांगतोय, लॉग ऑफ m रेस टू n हा फॉर्म्युला पण तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करताना यूज करावा लागेल. काय? n log m. बरोबर? कळतंय का? आधीची इंटेन्सिटी आय असेल, इनिशियल इंटेन्सिटी जर आय असेल आणि आम्हाला लाउडनेस इनिशियली जर एल मिळाली असेल, एल चा 2l करायचा असेल तर आय चा आय स्क्वेअर करावा लागेल. कळतंय का? आय चा आय स्क्वेअर करावा लागेल, मग तो 2 इथं बाहेर येईल. आय चा काय करावा लागेल? आय स्क्वेअर करावा लागेल. आय स्क्वेअर केला की काय होईल? तो 2 इथं बाहेर येईल आणि मग इनिशियल इंटेन्सिटी इंटू इनिशियल लाउडनेस इंटू 2 असं मिळेल की नाही? समजायला लागले का? इंटेन्सिटी डबल करायची असेल तर, सॉरी, लाउडनेस डबल करायची असेल तर आय चा स्क्वेअर करावा लागेल. इंटेन्सिटी ट्रिपल करायची असेल तर आय चा क्यूब करावा लागेल. इंटेन्सिटी 4 टाइम्स करायचं असेल तर आय रेस टू 4 करावा लागेल. कळतंय का? समजलं रिलेशन? रिलेशन समजलं का? काय वापरलं आपण? log of m raised to n is n log m. log m ला करस्पॉन्डिंग आधीची इंटेन्सिटी असेल अंश. चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह दिसत 10 रेस टू म्हटलंस ना तू, आणि मी काहीतरी वेगळं म्हटलं, त्यामुळे प्रश्नचिन्ह दिसत. प्रत्येक वेळी उत्तर बरोबर येईल असं काय नाहीये, आणि येऊ पण नाही. असू दे, चल पुढे चल. मी जे बोललोय ते बरोबर आहे, मग सोडून द्या ना. चल पुढे. हळूहळू गणित सोडूया, तेव्हा कळेल आपल्याला. रेशो घ्यावा लागणार आहे, रेशो पण आपण घेऊ. गरजेनुसार सगळे विचार करू, हळूहळू समजेल, हळूहळू समजेल. मग तो आय चा स्क्वेअर करायचा आहे, मग त्याच्यामध्ये 10 चा स्क्वेअर होणार आहे का बघूया आपण, कारण बेस पण 10 आहे ना. कॅल्क्युलेशन करताना एक्झॅक्ट गोष्टी कळतील, मग 10 चा पण कधी स्क्वेअर होईल त्या सगळ्या गोष्टी कळतील, हळूहळू लक्षात येतील. ओके, सांगतो मी तुम्हाला काय करायचं. बर, पुढे द्या. L equal to
लिहा I naught is equal to, just keep on writing, थोडंसं लिहा फक्त. त्याला म्हणतात थ्रेशोल्ड ऑफ हिअरिंग. फक्त लिहा, इन्फॉर्मेशन आहे, लिहित चला. थ्रेशोल्ड ऑफ हिअरिंग of human ear, is equal to 10 raised to minus 12. इंटेन्सिटीचे युनिट शिकवलंय वॅट पर मीटर स्क्वेअर. थ्रेशोल्ड ऑफ हिअरिंग याचं मिनिंग असतं मिनिमम एवढी तरी इंटेन्सिटी पाहिजेच, नाहीतर ऐकायलाच येत नाही. थ्रेशोल्ड ऑफ हिअरिंग ना. So minimum this much amount of intensity must be incident on your ear so that you can hear something. कळालं? मिनिंग कळालं? पुढं म्हणजे याच्यापेक्षा जास्त इंटेन्सिटी इन्सिडेंट व्हायला पाहिजे. मी बोलल्यानंतर तुमच्या ह्युमन इयरला तुम्ही जिथं कुठं आहात तिथं किती इंटेन्सिटी इन्सिडेंट व्हायला पाहिजे? मिनिमम एवढी तरी व्हायला पाहिजे, 10 raised to minus 12 तरी व्हायलाच पाहिजे. कळतंय का? पुढं I max किंवा I पेन असं लिहा. थ्रेशोल्ड ऑफ पेन. कान दुखायला केव्हा चालू होती? मिनिमम एवढं टाकलं तर ऐकायला तयार असं होईल, म्हणून काय डॉल्बी वाजवायचा नाहीये. हा, थ्रेशोल्ड ऑफ पेन काय आहे बघा. ती इंटेन्सिटी असते 1 वॅट पर मीटर स्क्वेअर. एवढी जर इंटेन्सिटी असेल तुमच्या कानाच्या ठिकाणी, साऊंडची जी काही क्रिएट झाली ती कान दुखायला चालू. दिस इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड ऑफ पेन ऑफ ह्युमन इयर. माणसासाठी, म्हणजे तुमच्या माझ्यासाठी नाही, बरोबर ना. थ्रेशोल्ड ऑफ पेन ऑफ ह्युमन इयर. बर, 1 वॅट पर मीटर स्क्वेअर, बरोबर. समजलं? ओके. आता एक फक्त फायनल गोष्ट आहे का, त्यानंतर आपण थांबू. लक्ष द्या. आता 10 log to the base 10 I upon I naught. Just keep on observing. 10 log to the base 10. I पेन किती आहे? 1. I naught किती आहे? 10 raised to minus 12. 10 raised to minus 12 न्यूमरेटर मध्ये गेलं, काय झालं? 10 raised to बोला plus 12. log of m raised to n काय शिकवलंय? log of m raised to n काय शिकवलंय? n log m म्हणजे इंडेक्स. इथं पहिल्यांदा लिहा log 10 to the base 10 काय शिकवलंय? आन्सर किती आलं? युनिट काय पाहिजे? डेसिबेल. म्हणजे डॉल्बी 120 डीबीच्या पुढे वाजवायचा नाही, नाहीतर पोलीस काय करतील? न विचारता डॉल्बी उचलून घेऊन जातील. चला, झालं लेक्चर? ठीक आहे, सुरुवात.